सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजपासून मी व्हिडिओज माझे मराठी आणि हिंदीमध्ये सुद्धा शूट करेन, बिकॉज मला माझ्या सबस्क्रायबर्सकडून खूप सजेशन झालेले की मी इंग्लिशसोबत मराठी आणि हिंदी या तिन्ही लँग्वेजेसमध्ये व्हिडिओ शूट केले पाहिजे. सो रिस्पेक्टिंग द सजेशन्स आजपासून माझे सगळे व्हिडिओज तिन्ही लँग्वेजेसमध्ये मी शूट करेन. आणि सो आपण आता वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे. सो आज मी बनवणार आहे नारळाची बर्फी. आता नारळाची बर्फी ही माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, बिकॉज जेव्हा मी समथिंग फर्स्ट इयरला काहीतरी होते तेव्हा माझ्या आजीने मला ही रेसिपी शिकवलेली. आणि नारळाची बर्फीच नाही तर तिने मला अजून खूप साऱ्या रेसिपीज शिकवल्या आहेत, म्हणजे ज्यात तिची स्पेशालिटी आहे. मी त्यासुद्धा तुमच्यासोबत हळूहळू शेअर करेन. आता आपण आपली नारळाची बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. इथे मी घेतलेलं आहे थोडंसं घी, एक बाउल किसलेलं खोबरं, थोडीशी वेलची पावडर आणि जेवढं तुम्ही किसलेलं खोबरं घ्याल त्याची अर्धी तुम्हाला साखर घ्यायची आहे. तर मी एक वाटी खोबरं घेतलेलं म्हणून मी अर्धा वाटी साखर घेतली आहे. सो आधी आपण हे थोडंसं घी घेऊया. सो आता आपलं घी थोडं गरम झालेलं आहे. आता आपण यात आपलं हे ओलं खोबरं टाकलं. सो आता आपण हे चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यात आपण साखर घालूया. काही लोक नारळाच्या वड्यांमध्ये दूध सुद्धा टाकतात, बट ते ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. आता हे दोन्ही एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सो आता आपलं हे नारळाच्या वड्यांचं मिश्रण तयार झालेलं आहे. यात आपण आता थोडीशी वेलची पावडर टाकूया. आता वेलची पावडर, कारण वेलची पावडरने ह्याला चव छान येते आणि सुगंध सुद्धा छान सुटतो. थोडीशी वेलची पावडर टाकूया यात. आता आपण आधी प्लेटला थोडंसं घी लावून घेऊया. आता मी प्लेटला चांगलं घी लावून घेतलेलं आहे. सो आता हे मिश्रण आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. सो आता मी हे मिश्रण या प्लेटमध्ये प्रॉपर सेट करून घेते. सो आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत. आणि वड्या पाडून घेतल्यानंतर ॲटलिस्ट 10 ते 15 मिनिटं तरी आपल्याला ह्या सेट करत ठेवायच्या आहेत. सो आपल्या नारळाच्या वड्या तयार आहेत. आता आपण या थोड्याशा क्रस्ट आल्मंड बरोबर गार्निश करून सर्व करूया. सो आपल्या नारळाच्या वड्या तयार आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दॅट्स इट. बाय बाय.